गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला आतापर्यंत ज्यांनी घडवलं, मार्गदर्शन केलं, त्या सर्व गुरूंना मी वंदन करतो. मी जे काय आहे ते मला ज्यांनी घडवलं, वाढवलं, प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं, वर्गात शिकवलं, वर्गाच्या बाहेर शिकवलं, अशा सर्व गुरूंना मी पुन्हा एकदा वंदन करतो. मित्रो, आपले गुरु, आई आपला पहिला गुरु आहे असं म्हणतात. आपली आई, आपले वडील, आपले नातेवाईक, आपले मित्र, आपल्या सहवासात येणारी माणसं, जे की आपल्याला विधायक दिशा देतात, ते आपले गुरु असतात. ग्रंथ हे गुरु असतात. गुरु मानियो ग्रंथ असा संदेश परम श्रद्धेय गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी दिलेला आहे. म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी विधायक आहेत आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला विधायक दिशेने नेतात, ते त्या सगळे आपल्याला गुरु असतात. जे संस्कार देतात, विकार दूर करतात, ते गुरु असतात. संस्काराने व्यक्तिमत्व समृद्ध होते आणि हे संस्कार विधायक दिशा तून मिळते. विधायक विचार, विधायक कल्पना, विधायक भावना आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम जी माणसं करतात, ते आपले गुरु असतात. त्यामुळं अशा गुरुचं स्मरण करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. जगामध्ये जी जी माणसं मोठी झाली, त्यांनी गुरुविषयी अतिशय आदराचा भाव ठेवला. आणि ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं आहे, त्यांना गुरुशिवाय गत्यंतर नाही. मित्रांनो, जसं जहाजाला किनाऱ्यावर जाण्यासाठी होकायंत्राची गरज असते, तर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गुरूंची गरज असतेच, म्हणजे असतेच. तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात उंचीवर जायचं आहे, त्या त्या क्षेत्रातील गुरु, त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ, अनुभवी, ज्ञानी, समंजस आणि समजून घेणारे आणि समजून सांगणारे गुरु कडे आपण स्वतःहून गेलं पाहिजे. त्यांचा वेळ घेतला पाहिजे. त्यांनी जरी एखाद्या वेळेस नाही जरी म्हटलं, तरी विनंती केली पाहिजे. आपण आपली आर्तता, आपली तळमळ लक्षात घेऊन ते गुरु आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतात. म्हणून चांगल्या गुरुच्या सहवासामध्ये माणसाचं आयुष्य समृद्ध होत असते. मित्र, गुरु हा शब्द 2 अक्षरापासून बनलेला आहे. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे अंधकाराला पुसून टाकणारा प्रकाश, असा एक अर्थ एका ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या मनातलं, आपल्या जीवनातला अंधकार, अज्ञानरूपी अंधकार दूर करणारा जो कोणी प्रकाश आहे, जो कोणी व्यक्ती आहे, तो आपला गुरु आहे. आणि गुरुचं काय काम आहे? गुरुचं काम आहे आपले अवगुण दूर करणं, आपल्यातले अवगुण दूर करणं, आपल्यातलं अज्ञान दूर करणं, आपल्या मनात चालणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं, आपल्याला समाधानी करणं, प्रसन्न करणं, आनंदी करणं, उत्साही करणं, आपल्यामधला आत्मविश्वास वाढवणं आणि आपल्याला आपल्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरित करणं. आणि गुरुला प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान नसते. कोणत्याही ज्या क्षेत्रामधलं गुरुला ज्ञान आहे, त्या क्षेत्रातलं गुरुनी ज्ञान दिलं पाहिजे.
लक्षात आलं. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आर्थिक क्षेत्रामधला गुरु आपल्याला पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक सत्पुरुष म्हणून, एक समाजाचा नायक म्हणून पुढे यायचं असेल तर समाज हितेशी आणि समाज नायक तुमचे गुरु पाहिजे. आध्यात्मिकच्या क्षेत्रात उंचीवर जायचं तर आध्यात्मिक गुरु पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर शैक्षणिक क्षेत्रातले गुरु पाहिजे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठं व्हायचे तर तंत्रज्ञानाचे त्यातल्या क्षेत्रातले गुरु पाहिजे. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जे कोणताही कानफुक्या म्हणजे आयुष्याचा गुरु नसतो मित्रांनो. कानामध्ये काहीतरी एखादा मंत्र सांगायचा आणि झालं, गुरु झालं तुझ्या जीवनाचं कल्याण झालं. आणि ते गुरु काहीतरी एक मंत्र देतो आणि ते मंत्र बस रात्रंदिवस जपत. एकानं सांगितलं हे गुरु मंत्र देतो तुला आणि म्हणत बस, एकच आठवण करत बसायचं. बस म्हणलं तर आयुष्यात तुझं बसून जाईल तसंच तिथं. तसं नाही करायचं मित्रांनो, तसं नाही करायचं. ज्या गोष्टी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी ज्या कृतीची गरज आहे आणि ज्या कृती कशा कराव्या, ते अधिक चांगल्या कशा कराव्या हे शिकवणार आपला गुरु असतो. आपण कसं बोलावं, कशा चांगल्या उक्ती कराव्या, चांगलं कसं बोलावं हे सांगणारा आपला गुरु असतो. ह्या सगळ्या गोष्टी सांगणारा जो कोणी गुरु आहे तसा गुरु तुम्ही माना. त्या गुरूंचं शिष्यत्व, त्या गुरुला म्हणा मी तुमचा शिष्य आहे. तुम्ही मला या क्षेत्रामध्ये मला उन्नतीवर जायचं आहे, या क्षेत्रात मला प्रगतीपथावर जायचं आहे, तुम्ही मला मार्गदर्शन करा असं त्यांना सांगा. मग तुमचा गुरु कोणी असो, आई असतात, वडील असतात, लक्षात मित्र असतात, मी म्हटले अगोदर ग्रंथ असतात, भाऊ असू शकतो. संत ज्ञानेश्वरांचे गुरु त्यांचे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज होते. म्हणजे कोणी गुरु असू शकतो. त्यामुळं या गुरुविषयीची कृतज्ञता आपल्या मनामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि गुरुचा बद्दलचा एक सद्भावना, प्रेरणादायी माणूस असला पाहिजे गुरु. त्यांचं नाव जरी काढलं उत्साह वाढला पाहिजे, आत्मविश्वास वाढला पाहिजे, विधायक दिशेनं माणूस गेला पाहिजे. त्यागाचं प्रतीक, ज्ञानाचं प्रतीक, विश्वासाचं प्रतीक गुरु असला पाहिजे आपला. म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये जी माणसं आपल्या पाठीशी राहतात, गुरु आपल्या पाठीशी राहतात. मित्र, अशा अनेक गुरूंविषयीची मला माझ्या शालेय जीवनापासून, माझ्या हायस्कूलच्या जीवनापासून, माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून, माझ्या PhDच्या मध्ये मार्गदर्शन केलेले आहे. आणि आजही जे गुरु सर्वांच्या विषयी मी ऋण पुन्हा एकदा व्यक्त करतो. आणि एक कविता या संदर्भामध्ये मी आपल्या समोर ठेवतो. आदरणीय, तुम्ही मोळी विकून माळ कोरलात, अडचणीचे पर्वत पेललात, ध्येयाचा ध्यास नाही सोडलात, मनामनात प्रेरणेचं बी पेरलात, अनेकांना घडवलात, आमचं भाग्य आमच्या जीवनात आलात, समृद्धीचा मंत्र दिलात, माणुसकीनं वागा, विकासाच्या फुलवा बागा, हा कायम असतो तुमच्या जगण्याचा धागा, तुम्ही सांगत राहता पुढे पुढे जात राहा, जग लहान वाटलं तेव्हाही तुम्ही मात्र महान राहा, तुम्ही येता आधाराला, बरसत राहतात प्रेमाच्या धारा, डासांकडून होत असला जरी हल्ला, त्यांनाही देता सत्कार्याचा सल्ला. तुमचं असतं सांगणं, डासांमुळे आपलं घर जाळायचं नसते, वाटा शोधत पुढे जायचं असते, भूतकाळाच्या चिखलात गुंतून कुठे जीवनरथ पुढे नेता येते, छोटं मन मोठी झेप घेत नाही, प्रेरणादायी होत नाही. तुमचा असतो सवाल, छोट्या मनानं मोठं कसं होता येईल, झोपून पर्वत कसा सर करता येईल, कुणाचाही कसा इतिहास लिहिला जाईल, घडविण्याचे सूत्र घडण्याचे सूत्र, घडविण्याचे सूत्र घडण्याचे सूत्र सोबतीला असतात तुमचे मानवतेचे मंत्र, तुम्ही कुठे आणि कसे घडलात,
तुमचे बालपण कुठे काढलात? इतक्या उंचीचं जगणं कसं साध्य केलात? इतकी माणसं कशी जोडलात? नम्रता तुमचा अलंकार, तुमच्या सामर्थ्याला आमचा सदा सलाम, तुमच्या सामर्थ्याला आमचा सदा सलाम. मित्र, माझी ही कविता पुन्हा प्रेरणा या काव्यसंग्रहातील आहे. ही कविता तुमच्यासमोर मी ठेवलेली आहे. गुरूंच्या विषयी कृतज्ञता म्हणून आज मी एका वृक्षाचं रोपण केलेलं आहे. वृक्षरोपण करून आज गुरूंबद्दलची आदरांजली, गुरुबद्दलचं वंदन मी केलेलं आहे. जे गुरु माझ्या आयुष्यातले निघून गेलेले आहेत त्यांना भावपूर्ण आदरांजली होती ती, आणि जे गुरु आता आहेत त्यांना ते वंदन होतं. म्हणून मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वृक्ष लावून गुरूंना वंदन केलेलं आहे. ज्या ज्या गुरुने मला शिकवलं, जे जे गुरु शिकवतात त्या सगळ्या गुरुविषयीची ती कृतज्ञता होती. आपल्याला विनंती आहे, आपणही आपल्या गुरुच्या स्मरणार्थ या वर्षभरात किमान, आज नाही जरी झालं, या वर्षभरात किमान या गुरुपौर्णिमेपासून दुसऱ्या गुरुपौर्णिमेच्या आत एक तरी गुरुच्या नावानं वृक्ष प्रत्येकाने लावलं पाहिजे. प्रत्येकाने एक वृक्ष लावूनच आपण समाधान राहिलं पाहिजे. म्हणून एक वृक्ष लावू, त्या वृक्षाचं संवर्धन करू. आज सकाळी 6:45 वाजता या वृक्षाचं रोपण केलं. सकाळी योगधारणा, योग साधना केली, आणि त्यानंतर तिथले जे आमचे साधना आम्हाला शिकवतात ते कदम सर आणि शिवाजीराव सर, या दोघांच्याही विषयीची कृतज्ञता आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि आपल्याला जिथं जिथं आपण मार्गदर्शन करणारी माणसं असतात ती सगळे आपले गुरु असतात. त्या गुरुविषयीची पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो, आणि पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. काही जणांचे मी सर्वांचेच नामोल्लेख करू इच्छितो, परंतु सर्वांचे नामोल्लेख इथं उचित होणार नाहीत, काही जणांचे राहून जातील. म्हणून मी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.